आहे. तर नक्कीच मित्रांनो आपण स्पर्धा पाहतोय स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 अर्थातच माध्यम आहे भरतजी देवलीकर ॲडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. दरम्यान या स्पर्धेतील 5वा दिवस आणि चालू असणारा सामना एका बाजूला कारिवली संघ तर एका बाजूला कोपर या दोन संघांमध्ये. नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये भारत पाटील आणि श्याम पाटील. आणि षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज आला आहे तो रमेश. एक अतिशय सुंदर क्रिकेट पाहतोय 40+ माध्यमातून एक चांगला क्रिकेट देखील दाखवण्याचा प्रयत्न झालाय. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं आतापर्यंत खूप चांगली कामगिरी राहिली 40+ संघांची. चांगला फिटनेसचा दर्जा देखील मेंटेन केलाय, चांगला क्रिकेटचा क्लास देखील दाखवलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी देखील चांगली राहिलाय आणि फलंदाजी करत असताना फलंदाजीचा दर्जा देखील तितका चांगला राहिलाय या 40+ संघाचा. दरम्यान रमेश आपल्या षटकडे पुढे चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करेल श्याम या फलंदाजासाठी. रमेश आपल्या षटकडे पुढील चेंडू यावेळेस बॅकफुटवर जाऊन चेंडू अतिशय सुंदर खेळून काढलाय. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय यावेळेस फलंदाज श्यामेनं. तर एक चांगला फटका मारलाय. या 4 धावा मिळतील यावेळेस या फलंदाजाला. अतिशय सुंदर फटका होता. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला गेला, दिशा दिली आणि चेंडू मात्र गेलाय तो पॉइंट सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. या 4 धावेनं संघाचं धावसंख्येवर खातं उघडतंय. एकंदरीत 4 धावा मिळतील या पहिल्या चेंडूवर. एक चांगला क्रिकेटचा क्लास दाखवला आपण बघितलं. अतिशय सुंदर फटका होता फलंदाज श्याम याचा. क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा फटका होता आणि 4 धावा मिळाल्या या फलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज रमेश आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करेल श्याम या फलंदाजासाठी. यावेळेस चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय, सन्मान केलाय. कव्हर रिजन मधले चांगले क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव मिळेल या फलंदाजाला. नक्की धावून बघितलं पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर यावेळेस स्ट्राईक रोटेट करतोय. एक चांगला समजूतदारपणा क्रिकेट खेळतो यावेळेस श्याम हा फलंदाज. नक्कीच यावेळेस चांगला चेंडू होता, त्या चेंडूचा सन्मान देखील केलाय. एक चांगला क्रिकेट पाहायला मिळाला आपल्याला एकंदरीत या ओव्हरमध्ये फलंदाजी करत असणारा श्याम या फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज रमेश आपल्या षटकडे पुढील चेंडू भरत पाटील या फलंदाजासाठी. यावेळेस देखील चांगला फटका आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत एक धाव मिळेल या फलंदाजाला. तर नक्कीच यावेळेस देखील चांगला फटका मारला होता भरत पाटील या फलंदाजाने. आपण बघितलं आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेले होते, जागा बनवली आणि चेंडू मात्र गेला होता तो कव्हर सीमारेषाजवळ. तोपर्यंत एक धाव मिळाली या फलंदाजाला. एका धावेनं संघाचा धावपळका धावा होती त्या बिनबाद 6 धावा षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना. अतिशय शांत क्रिकेट आपण पाहतोय, अतिशय सुंदर क्रिकेट रजनी स्पर्धा. नक्कीच 40+ क्रिकेटला देखील खूप जास्त प्राधान्य दिले. या स्पर्धेचा विचार केला तर एक चांगला क्रिकेट देखील दाखवलाय या टीमनं देखील. पुन्हा एकदा गोलंदाज रमेश आपल्या षटकडे पुढील चेंडू श्याम साडी. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, वैविध्यपूर्ण विविधता दिसली गोलंदाजीमध्ये, परंतु हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार होता. या सिटीचं वाईट पंच दोन्ही हा समांतर करतील. अवंतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल. धावफलकावर धावा होतील त्या आता मात्र बिनबाद 7 धावा. नक्कीच यावेळेस चेंड पेस केलाय, गतीमध्ये परिवर्तन केलाय, दिशा फरकटलाय गोलंदाज रमेश आणि स्वैर मारा करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा रमेश आपल्या षटकडे पुढे चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करेल श्याम साडी. उलवटप्याचा चेंडू होता, चांगला फटका मारला. यावेळेस चेंडू गॅप मध्ये आहे, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जाईल सरळ 4 धावांसाठी. सरळ एक फटका 4 धावा.
तर काय चांगला फटका मारलाय यावेळेस फलंदाज श्याम यानं. आपण बघितलं गॅप होता त्या ठिकाणी आणि काय चांगला क्रिकेटचा क्लास दाखवलाय. 4 धावा मिळतील यावेळेस या फलंदाजाला. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे एकंदरीत 11 धावा. तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय चांगली फलंदाजी केले आतापर्यंत श्याम या फलंदाजानं. एक चांगला क्रिकेटचा क्लास दाखवलाय. तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय. अतिशय सुंदर फलंदाजी. क्रिकेटच्या पुस्तकातील तंत्रशुद्ध शास्त्रीय पद्धतीने फटके देखील खेळले गेले. एक चांगला क्लास दाखवतोय आतापर्यंत हा फलंदाज. रमेश पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल श्याम या फलंदाजाला साडी. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरच्या जाणारा चेंडू होता. दिशाहीन चेंडू होता. खराब लाईन टाकले आतापर्यंत या षटकामध्ये गोलंदाज रमेश यानं. आपण बघितलं लाईन भरकटलाय. स्वैर मारा झाला. या सिटीज वाईड. पंच दुनिया समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल धावफलकावर. धावा मात्र होतील त्या बिनबाद 12 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा रमेश आपल्या षटकडे पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा काय चांगला फटका आहे. यावेळेस झेल घेण्याची संधी होती परंतु चेंडू बीट करून गेलाय. 4 धावांसाठी सर्रेक फटका. 4 धावा. या 4 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत झाली आहे ती 16 धावा. एक चांगली फलंदाजी करतोय श्याम. अतिशय सुंदर फलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी व्हायला पाहिजे तशा प्रकारची फलंदाजी होते आतापर्यंत या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा श्याम आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन देखील झालंय. चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितपणे हुसली घेतली होती. यावेळेस मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय यावेळेस हा गोलंदाज. दरम्यान यावेळेस चकित झालाय. फलंदाज पूर्णपणे बीट झालाय. चेंडूने पडल्यानंतर वेध मात्र घेतलाय यष्टिरक्षकाचा. एका निर्धाव चेंडूची समाप्ती केली यावेळेस या गोलंदाजानं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना कारिवली संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 16 धावा. नक्की चांगली सुरुवात म्हणता येईल. श्याम यानं पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलंय. आपल्यामध्ये असलेल्या कला गुणकौशल्य आणि आपल्यामध्ये असलेली क्षमता या ठिकाणी फलंदाजी करत असताना सिद्ध केलंय यावेळेस या फलंदाजानं. भावे सर बिल्कुल श्याम ने जो स्क्वाड कट खेले वो बहुत ही क्लासिकल थे. क्लासिकल संगीत और क्लासिकल क्रिकेट दोनों में बहुत जान रहती है. रवि नाइक ने जय बजरंग स्पोर्ट कारियोली को ऑल द बेस्ट कहा है. कमेंट्री पैनल और इस कप के लिए और जय बजरंग कारियोली के लिए ऑल द बेस्ट कहा है हरेश, पंकज, जोगेन, बजरंग, गुल्लू पाटिल ने. आप सभी का हार्दिक स्वागत है. बहुत ही खूबसूरत शॉट्स खेले थे. खासतौर से बैकवर्ड ऑफ द पॉइंट कुंडप्पा विश्वनाथ की तरह शॉट्स खेले थे उन्होंने. लॉफ्टेड स्क्वायर कट थे और पॉइंट के खिलाड़ी के सर के ऊपर से गए थे. अतिशय दर्जेदार क्रिकेट खेळले गेले. कारिवली संघाचा विचार केला तर सुरुवातीला श्याम आणि भरत पाटील एक अतिशय सुंदर सुरुवात करून दिले आपल्या टीम साठी. तर पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी एकंदरीत आपण बघितलं. पहिल्या षटकामध्ये या टीमनं 16 धावा केलेत. दरम्यान षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय गोलंदाज अनिल. देखिए अब अनिल पे दबाव रहेगा क्योंकि मैंडेटरी पावर प्ले में रन बहुत तेजी से आए हैं. अनिल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. नक्कीच मानसिक दडपण असेल या गोलंदाजावर. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली. या ओव्हर मध्ये देखील कमबॅक करावा लागेल या टीमला जर हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर. पुन्हा एकदा अनिल आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा भरत पाटीलसाठी. यावेळेस फटका चांगला आहे. तितक्याच चांगल्या दर्जाचा चेंडू देखील होता. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. शतरक्षक करेल तोपर्यंत 2 धावा मिळतील या फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत झाली आहे ती बिनबाद 18 धावा. नक्कीच भरत पाटील यांनी देखील प्रभावित करून सोडलंय. चांगलं क्रिकेट खेळतोय आतापर्यंत हा खेळाडू. एकेरी दुहेरी धाव काढतोय आपल्या क्रिकेटच्या शैलीमध्ये एकंदरीत हा फलंदाज फलंदाजी करत असताना. बहुत बढ़िया बल्लेबाजी हम देख रहे हैं और ओपनिंग पेयर काम पूरा कर रही है. यावेळेस बॅकफुटला गेला. चांगला फटका मारला. एक पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. शतरक्षण खराब झालंय. दुसरी धाव घेण्याची संधी देखील निर्माण झाली. जर चेंडूची फेकी व्यवस्थित आली असती तर नक्की धावचीची संधी निर्माण करता आली असती या शतरक्षकाला. परंतु चेंडूची फेकी खराब झाले आणि 2 धावा मिळतील या चेंडूवर एकंदरीत. भावे सर सबसे बड़ी बात है कि टेनिस क्रिकेट में इस तरह के शॉट छुप गए थे जो नजर आ रहे. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था. बैकफुट पे गए थे. स्क्वायर कट किया था डीप पॉइंट पे.
तर नक्कीच अतिशय सुंदर फलंदाजी होत आहे, तंत्रशुद्ध फलंदाजी देखील यावेळेस शॉर्ट हॉटमॅनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषेजवळ आणि चेंडू मात्र यावेळेस फरार झालाय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. तरबूजे को देखकर तरबूजे ने भी रंग बदल दिया है. श्याम और भरत क्लासिकल स्ट्रोक खेल रहे हैं, 4 चौके आए हैं और जो शुरुआत कप्तान को चाहिए थी वही शुरुआत दोनों बैट्समैन दे रहे हैं कारियोली को. मोरिया ग्रुप आमने पाड़ा ने भी कारियोली को ऑल द बेस्ट कहा है. तर नक्कीच स्वतः कर्णधार भरत पाटील आहे या संघाचा. एक कर्णधाराला साजेची खेळी साकारतोय आतापर्यंत हा खेळाडू. पुन्हा एकदा अनिल बॅकफुटवर जाऊन यावेळेस देखील चांगला फटका आहे आणि यावेळेस देखील चेंडू मात्र जाईल तो सीमा रेषा पार 4 धावांसाठी. Beautiful shot indeed. Goes his back foot and a square cut past the backward point fielder for 4. Delightful stroke played by Bharat. What a great shot. थँक्यू विजय. तर आपण बघितलं सर बॅकफुटवर गेला होता, जागा बनवली होती, काय सुंदर फटका मारलाय, पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर सरळ गेला होता हा चेंडू 4 धावांसाठी. दर्शनीय स्ट्रोक, जाजिबुल नजर शॉट, नजरों में जज्ब हो जाए. पुन्हा एकदा अनिल यावेळेस पुढे सरसावण्याचा प्रयत्न झालाय, कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल, 1 धाव मिळेल, चांगला क्रिकेट होत आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झालाय, फंबल झालाय त्या ठिकाणी शतरक्षकानं चुकी केली आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते का बघायचं. आणि यावेळेस मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होईल. देखना है लेग अंपायर ने क्या इशारा दिया था वहां पर. यस इज आउट, रन आउट. और यही तरीका था जहां बैट्समैन आउट हो सकते थे क्योंकि दोनों की आंखें जम गई थी, दोनों बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे. तर बघितलं काय चांगली तंत्रशुद्ध फलंदाजी झाली. एकंदरीत 2 सलामीर फलंदाज भरत पाटील आणि श्याम पाडेल या 2 फलंदाजांना क्रिकेटचा क्लास दाखवलाय. नैसर्गिक पद्धतीने फटके देखील खेळलेत. क्रिकेटच्या पुस्तकातील ज्या फटक्यांना प्राधान्य दिलं जातं ते फटके देखील खेळलेत. आपण असे फटके लेदर क्रिकेटमध्ये खूप जास्त बघत असतो. टेनिस क्रिकेटमध्ये या फटक्यांचा खूप जास्त अपवाद असतो आणि यावेळेस या 2 खेळाडूंना मात्र अतिशय सुंदर फटकेबाजी केली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. बिल्कुल मैं सराहना करूंगा 40+ क्रिकेट की, जिनके पास आज भी क्लासिकल बल्लेबाजी मौजूद है. युवा सचिव ग्रामीण कारियोली के राजू पाटिल ने इस वक्त इस कप के लिए हार्दिक शुभकामनाएं दी है और कारियोली टीम को ऑल द बेस्ट कहा. ऑल इज वेल चलता हुआ. देखिए रवि नाइक जो अब खेल नहीं रहे वो भी बहुत अच्छे स्क्वायर कट खेलते थे. श्याम बहुत फेमस है स्क्वायर कट के मामले में. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली येतोय की काय आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. फटका मारत असताना या फलंदाजाचा पाय विकेटला लागला होता. हिट विकेट झालाय भावेसर हा खेळाडू. यस, कारियोली रत्न कुंदन पाटिल ज्यादा पीछे क्रीज में खेल रहे थे, गेंद बाउंड्री के बाहर लेकिन वो मैदान के बाहर. आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज. थँक्यू विजय. तर आपण बघितलं फटका चांगला होता, अतिशय सुंदर फटका होता, परंतु कंट्रोल नव्हता, बॉडी बॅलन्स व्यवस्थित नव्हता या फलंदाजाचा आणि या फलंदाजाचा पाय तो विकेटला लागला. हिट विकेट झालाय आतापर्यंत हा खेळाडू या मॅच मध्ये. आपण बघितलं चांगले फटका मारला होता. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना कारियोली संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 30 धावा. तर उर्वरित 2 षटकांचं समालोचन करण्यासाठी मी आवाज देतोय द व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज. त्याचा हिंदी समालोचकावर अतिशय सुंदर असं प्रभुत्व आहे. एक अतिशय सुंदर समालोचक आहेत. कित्येक वर्ष क्रीडा रसिकांना त्यांनी आपल्या आवाजाने भुरल पाडलाय आणि अनेक क्रीडा रसिकांना वेड लावून सोडलाय. तो आवाज म्हणजे सिद्दीक भाबे सर. अनेक धन्यवाद निशांत पाटिल. दोस्तों आप देख रहे हैं लेट सुरेश देवलीकर ट्रॉफी 2020. आप सभी का हार्दिक स्वागत है. भरत देवलीकर और साथ ही साथ एडवोकेट अनिल देवलीकर साहब की तरफ से मैच हो रहा है जय बजरंग स्पोर्ट्स कारियोली बनाम कोपर स्पोर्ट्स के बीच में. 2 ओवर की समाप्ति, 30 रन बने. बहुत बढ़िया शुरुआत कारियोली टीम की. 2 विकेटें गिरी है. मरता क्या ना करता, गेंदबाजी को नंदू को बुलाया है.
जबकि सामना करेंगे बैट्समैन शाम। शाम भारत सामना करेंगे। भारत इस वक्त 2 चौके लगा चुके हैं। शाम रनआउट हुए अच्छी बल्लेबाजी के बाद। नंदू भारत को मोड़ने की कोशिश, पैरों के सामने गेंद लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ जा रही है। दूर से खिलाड़ी पहुंचे हैं लेकिन नहीं रोक पाए 2 रन लेने से। लेग बाय का इशारा अंपायर का। अंपायर प्रदीप का लेग बाय का इशारा। 2 रन से स्कोर 32 पे पहुंचा है। अगली दोनों टीमों को टॉस के लिए तैयार रहना है। इस मैच की विजेता, यानी इसका मतलब है मैच खत्म होने के बाद और उसके बाद टेम्बोली और इस मैच की विजेता राइट आर्म ओवर द विकेट। पटकी भी गेंद, रन चुरा लिया वहां पर। अंपायर मुड़े, वाइड घोषित किया। 2 रन स्कोर में आते हुए 34 पे पहुंचा स्कोर। देखिए इस तरह की गेंदबाजी निशांत आप करेंगे तो फिर पहले ही फ्लड लाइट में चेस करना मुश्किल रहता है। और आपने टॉस इंपॉर्टेंट जीता था और दावत दी बल्लेबाजी की कार्यवली को। नंदू राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा ऑन दी आप खेला है। बढ़िया शॉट, पुश किया, कवच में 1 रन बना है। दूसरे के लिए तेज दौड़, 2 रन पूरे के बैट्समैन ने। रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छी है। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 36 रन। संदीप ने खाता खोला है। संदीप पाटिल बहुत ही आकर्षक बल्लेबाज, लेफ्ट स्वीप किया है। डीप में खिलाड़ी हैं और रोका भी है उन्होंने डीप स्क्वायर लेग पर। 2 रन बनाए। मुझे आज भी याद है आरसी पाटिल फाउंडेशन 2003, संदीप पाटिल ने जो सिक्सर लगाया था, जो बीच में टावर था वो भी आड़े नहीं आया था, उसके ऊपर से लगाया था। इज द बेस्ट पुलर, पुल शॉट के बहुत माहिर बल्लेबाज संदीप पाटिल। राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, धीरे से गेंद को पुश किया कवच में। 1 रन बना, फिर मिसफील्ड और ये देखिए 1-2 का 4 रन। ये रिप्ले में आप देख सकते हैं किस तरह से पहले ने छोड़ा, दूसरे ने कहा जाने दीजिए। सिर्फ हल्के हाथों से खेला था, दिमाग की बत्ती जला के बल्लेबाजी कर रहे हैं। 3 गेंदों में 8 रन बनाए और कारियोली का स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 42 रनों पे पहुंचा है। राइट आर्म ओवर द विकेट, नंदू खींच के मारने की कोशिश, गेंद शरीर से टकराई। अंपायर तांगड़ी के लेग बाय। 1 रन स्कोर में बढ़ता हुआ स्कोर 43 पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पे। 43 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया ऑन साइड में, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, अच्छी फील्डिंग और ये देखिए बिना देखे निकल पड़े और आउट हो गए बैट्समैन भारत पाटिल। इस वक्त भिवंडी से नू बगदादी ने भरत देवलीकर और एडवोकेट अनिल देवलीकर को मुबारकबाद दी है, शुभकामनाएं दी है इस शो के लिए और कमेंट्री पैनल को भी शुभकामनाएं दी है। बहुत बहुत शुक्रिया, आपका हार्दिक स्वागत है। निशांत पाटिल, आपकी मालूमात के लिए, ये जो बच्चा है नू बगदादी, ये वैसे भी हार्ट का पेशेंट है, लेकिन इसको आप 100 बार भी पूछेंगे कि आपका फेवरेट बैट्समैन कौन है तो वो कहेगा जयेश पाटिल। और कल जयेश पाटिल को एमआईएम ऑर्गेनाइजिंग कमेटी ने उनकी 10 साल की खिदमत का एतराफ करते हुए पिछले 10 साल का बेस्ट बैट्समैन ऑफ द भिवंडी तालुका क्रिकेट उनको दिया था। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं संजय पाटिल, सामना कर रहे हैं गेंदबाज
शेखर का। शेखर को शेखर पे रहना होगा। इस मरतबा बल्ले का बाहरी किनारा छूट गया, कैच। खींच के मारने की कोशिश, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बल्ले के ऊपर लगी थी, कैच छोड़ते हुए विकेट कीपर। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए फिर से ऑफ स्टंप के बाहर निकल के हुक किया। ये देखिए, ऐसा लग रहा है कि खिलाड़ियों ने हाथों में या तो जेल या तो तेल लगाया है। और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। होता ठाण्याचा ठाण्यावाद आमचा नंदिके साहेब, होता ठाण्याचा ठाण्यावाद आमचा नंदिके साहेब। 48 रन हो चुके, एक बहुत बड़े टोटल की तरफ बढ़ रही है कारियोली की टीम। बहुत बढ़िया बल्लेबाजी की है। सिर्फ हम कुंदन पाटिल को निकालते हैं तो सभी बैट्समैन अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, गेंदबाजी कर रहे हैं। शेखर इस मरतबा स्लॉक स्वीप, गेंद जाएंगे मैदान के बाहर, 6 रन। इस सिक्सर की मदद से 50 को आंकड़ा क्रॉस करती हुई कारियोली की टीम कुल मिलाकर 54 रन हुए, 54। क्या बल्लेबाजी हो रही है, मूड बना दिया है। शॉट सिलेक्शन बहुत अच्छे रहे हैं। संजय तगड़े हैं और तगड़े स्ट्रोक्स भी लगाते हैं। पटकी भी गेंद दूर से कट करने की कोशिश। देखना है अंपायर क्या इशारा देते हैं। वाइट। दूसरे मोहल्ले में चले गए थे शेखर। 1 रन से 55 पे पहुंचा स्कोर। इसके बाद जो मुकाबला है, टिम्बोली की टीम इस मैच की विजेता टीम से टकराएंगी, जो आज का तीसरा मुकाबला रहेगा। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा पंच किया है। डीप में खिलाड़ी मौजूद हैं। पहले बाउंस, दूसरा बाउंस और गेंद को बाउंड्री के अंदर उठाया है। 3 रन बना लिए बैट्समैन ने। अच्छी फील्डिंग डीप में। 3 रन से स्कोर आगे सरकता हुआ 58 रनों पे पहुंचा है, 58। रन 3 विकेटों के नुकसान पे डेथ ओवर चल रहा है। और कितनी गेंदें बाकी है? 2 गेंदें बाकी है। कर अच्छा ट्राई के सामने खेला है आउटफील्ड में। 1 रन बना, रॉन्ग एंड थ्रो। 2 रन बने, ओवर थ्रो हुआ लेकिन मना किया संदीप को वहां पर संजय ने। 60 रन हो चुके हैं। एक बहुत बड़े टोटल की तरफ बढ़ रही है कारियोली की टीम। देखिए, फ्लड लाइट की रोशनी में 4 ओवर में आज अगर आप 50 रन बनाते हैं और आपके पास अच्छी गेंदबाजी है तो फिर इस तरह का लक्ष्य मुश्किल हो जाता है। हालांकि 62 हाईएस्ट है, 1 गेंद बची है रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए। क्या लेट सुरेश देवलीकर का रिकॉर्ड कारियोली के नाम? नहीं, बढ़िया गेंद बल्ले के ऊपर से निकल गई, डॉट गेंद। तो 60 रन बने, 61 की चुनौती है। फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है भरत देवलीकर और एडवोकेट अनिल देवलीकर की तरफ से। आप रजनी क्रिकेट, नाइट क्रिकेट देख रहे हैं खाड़ी के इस क्रिकेट ग्राउंड से, और जिसमें 3 फॉर्मेट है 40 प्लस के। इलाहाबाद में गंगा जमुना सरस्वती का मिलन और खाड़ी में भरत देवलीकर और अनिल देवलीकर के शो में 3 40 प्लस फॉर्मेट का मिलन। साथ ही साथ सिटी इमर्जिंग क्रिकेट। क्या 61 रन बनेंगे? काम मुश्किल, लेकिन क्रिकेट में इम्पॉसिबल कोई भी शब्द नहीं। ये आपको बताएंगे पहले इनिशियल ओवर में, जो पिछले 12-13 दिन से मैं सुन रहा हूं। बहुत ही स्वीट कमेंट्री कर रहे हैं।
धन्यवाद भावे सर. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आपण बघितली काय चांगली फलंदाजी झाले कारिवली संघानं. सुरुवातीला श्याम हा फलंदाज चांगली फलंदाजी केली. त्यानंतर भरत पाटील या फलंदाजाने देखील प्रभावित केलाय. त्यानंतर संजय आला याने देखील चांगली फलंदाजी केलंय. एक चांगला स्कोर उभारलाय धावपळकावर. अतिशय सुंदर फलंदाजी झाली. चार षटकांचा खेळ होता आणि त्यामध्ये एकंदरीत 60 धावा केल्या आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते कोपर संघासमोर. तर मित्रांनो आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठी स्पर्धा स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन अतिशय सुंदर आपण आयोजन पाहतोय. अर्थातच माध्यम आहे भरत देवलीकर, ऍडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. तसंच समीर तांगडी यांचं देखील खूप सारे योगदान राहिलंय या स्पर्धेसाठी. त्यांनी देखील अपार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. तर आपण पंच देखील बघू शकता प्रदीप तांगडी, तसेच धर्मेंद्र तांगडी, विष्णू वाघे, प्रवीण तांगडी आणि आज आपण भाऊ पाटील यांना देखील मध्ये पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. एक नक्कीच चांगली कामगिरी देखील झाली आतापर्यंत या स्पर्धेचा आपण विचार केला तर. या स्पर्धेतील आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील ओल्ड 40+ आपण सामने पाहतोय. एक चांगला क्रिकेट दाखवलाय. असं वाटलंच नाही की 40+ हा क्रिकेट खेळतोय. एक चांगला रेग्युलर क्रिकेटला देखील लाजवेल इतक्या चांगल्या दर्जाचा क्रिकेट झालाय आतापर्यंत या खेळाडूंच्या माध्यमातून. एक चांगला क्रिकेट पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व अतिथीगणांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान यानंतर होणारा सामना टेंबिवली आणि चालू असणाऱ्या सामन्यातील विजेत्या संघामध्ये. तर टेंबिवली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी तयारीमध्ये राहायचं आहे. यानंतर आपला सामना देखील होणार आहे. एक अतिशय सुंदर असं आयोजन. आपण मैदान बघितलं, अतिशय सुंदर मैदान आहे. आउटफील्डचा विचार केला तर खूप फास्ट आहे आणि रद्दी स्पर्धेमध्ये देखील डू फॅक्टर देखील प्रभावित ठरू शकतो. या खेळपट्टीवर आपण बघितलं येत्या काही दिवसामध्ये देखील डू फॅक्टर देखील प्रभाव टाकतोय. गोलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये देखील फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील या ठिकाणी अडचणीमध्ये टाकलाय. तर निसर्गरम्य वातावरण आहे, हवेमध्ये थोडासा गारवा देखील असतो. एक चांगला खेळपट्टी आहे. एका बाजूला आपण पर्वतरांगा पाहतोय, एका बाजूला आपण कांदळवन क्षेत्र. एक निसर्गरम्य वातावरणामध्ये बसलेलं मैदान अतिशय सुंदर आपण वैसं मैदान पाहतोय मित्रांनो. एक या ठिकाणी आपण पाहतोय चालू असणारा सामना एका बाजूला कारिवली संघ तर एका बाजूला कोपर संघ. या दोन संघामध्ये चालू असणारा सामना. तर कारिवली संघानं प्रथम फलंदाजी करत असताना धावपळकावर धावा केले. त्या 60 धावा आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय कोपर संघासमोर. तर नक्कीच आपण बघतोय 61 धावांचं टार्गेट सेट केलंय. कारिवली संघानं प्रथम फलंदाजी करत असताना कोपर संघासमोर एक चांगली फलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये. नक्कीच कारिवली संघाला शुभेच्छा येतात. महेश शिकारी याच्याकडून कारिवली संघाला शुभेच्छा येतात. तसेच या आयोजनाला देखील भरत देवलीकर आणि ऍडव्होकेट अनिल देवलीकर यांना देखील शुभेच्छा येतात. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. एकंदरीत आपण बघितलं 61 धावांचं आव्हान ठेवलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे कोपर संघाची. उमेश आणि किशोर आणि षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाज संजय. दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाज संजय आणि सामोरे जाईल फलंदाज उमेश.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. पॉवर प्लेचं षटक आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली कारिवली संघाची या मॅच मध्ये. आता यावेळेस गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय संजय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा उमेश या फलंदाजासाठी लेफ्ट हँड. यावेळेस पहिल्या चेंडूवर बिग हिट केलाय आणि चेंडू मात्र गेलाय 6 धावांसाठी. तर काय चांगला फटका मारलाय. पहिल्या चेंडूवर आक्रमण गेलाय, चेंडू मात्र गेलाय तो काऊ करणं सीमारेषेच्या बाहेर. नक्कीच अतिशय सुंदर फटका होता. या फटक्यानं मात्र 6 धावा मिळतील या टीमला. तर एक चांगला फटका खेळला यावेळेस फलंदाज उमेश. आपण बघितलं चांगला फटका होता. 61 धावांचं आव्हान आहे. सुरुवातीपासूनच मोठे फटके मारणं गरजेचं असेल आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय यावेळेस या फलंदाजांना. पुन्हा एकदा संजय लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पुढे सरसा मारलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट केलाय आणि यावेळेस मात्र फलंदाज उमेश बाद झालाय. थँक्यू विजय. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही, डायरेक्ट हिट केलाय आणि यावेळेस फलंदाज उमेश हा देखील बाद झालाय. पहिला हादरा बसलाय यावेळेस कोपर संघाला. नक्कीच चांगली फलंदाजी करत होता. खराब कॉलिंग झालंय, खराब क्रिकेट खेळला गेला आणि धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज देखील बाद झालाय. तर धावबादचा विचार केला तर आपण पाहू शकता एक चांगला फलंदाज होता. रिस्क घ्यायला नव्हती पाहिजे होती फलंदाज उमेश आणि तदनंतर मात्र फलंदाज बाद झालाय. यावेळेस नवीन फलंदाज खेळण्यासाठी मनोहर आलाय. स्ट्रायकर फलंदाज असेल किशोर आहे, डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आणि गोलंदाज देखील डावखुऱ्या शैलीचा संजय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट राऊंड विकेटचा मारा करेल यावेळेस किशोर साडी. पुन्हा एकदा गोलंदाज संजय आपल्या षटकाकडे पुढील चेंडू सामोरे जाईल. यावेळी सफ डावखुऱ्या शाहीचा फलंदाज किशोर. यावेळेस पुढे सरसावून मारलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील का त्या ठिकाणी. झेल घेण्याचा प्रयत्न झाला आणि झेल देखील सुटलाय आणि चेंडू मात्र गेलाय तो 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. काय चांगला फटका होता. क्षेत्ररक्षकानं चुकी केली, झेल सुटलाय आणि चेंडू मात्र गेलाय तो 4 धावेंसाठी. 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 10 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा संजय आपल्या षटकाकडे पुढील चेंडू किशोर साडी. यावेळेस बघितला शपल क्रॉस झाला होता. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बीड होतोय आणि चेंडू मात्र फरार झालाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी सर्र एक फटका 4 धावा. थँक्यू डीजे. आपण बघितलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मगाशी झेल उडाला होता, झेल सुटला होता. तदनंतर मात्र या खेळाडूने चौकार देखील लगावलाय. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटलाय तेव्हा तेव्हा मात्र संघ अडचणीत देखील सापडलाय आणि यावेळेस बघा या खेळाडूनं चौकार मारलाय आतापर्यंत या ओव्हर मध्ये. तर खराब क्षेत्ररक्षण झालंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर कारिवली संघाच्या गोलंदाज संजय याच्यावर आक्रमण केलंय. यावेळेस या फलंदाजांना चांगला क्रिकेट खेळतात आतापर्यंत कोपर संघ. फलंदाजी करत असताना चांगली सुरुवात झाली. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र करून दिले या फलंदाजांना. पुन्हा एकदा संजय लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा किशोर साडी. रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय आणि यावेळेस फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक बीट झालाय आणि पुन्हा एकदा चेंडू सरळ गेलाय तो 4 धावेंसाठी. थँक्यू डीजे. तर नक्कीच आगळा वेगळा असा फटका होता. रिव्हर्स अटॅम्प्ट केला आणि यावेळेस मात्र चेंडू 4 धावांसाठी गेलाय. तर या फलंदाजानं चौकारांची हॅट्रिक देखील साधले. तर चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत हा फलंदाज या मॅच मध्ये. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. काय फलंदाजी होते, अतिशय सुंदर फलंदाजी. किशोर याचा झेल देखील सोडला होता. झेल सोडल्यानंतर आक्रमकता सिद्ध करतोय, चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र हा फलंदाज पुन्हा एकदा संजय राईट आर्म राऊंड विकेट लेफ्ट आर्म राऊंड विकेट
यावेळेस समोरच्या दिशेने अतिशय सुंदर फटका डाऊन द ग्राउंड, चेंडू मात्र फरार होईल सीमा रेषेच्या पार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. लगातार 4 चेंडूवर 4 चौकार मारतो हा खेळाडू. काय चांगला क्रिकेटचा क्लास दाखवलाय. हा फटका बघा डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने समोरच्या दिशेने चेंडू गेला होता लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. त्या 4 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत झाली आहे ती 22 धावा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, 1 गडी बाद होऊन धावफलकावर धावा केले 22 धावा. तर नक्की चांगली सुरुवात म्हणावी लागेल कोपर संघाची. आपण बघितलं 61 धावांचं आव्हान ठेवलंय कोपर संघासमोर आणि काय चांगली फलंदाजी झाले आतापर्यंत या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अतिशय सुंदर स्पर्धा स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक, अर्थातच माध्यम आहे भरत देवलीकर, ऍडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या माध्यमातून ही साकारली स्पर्धा. ते समीर तांगडी यांचं देखील खूप सारं योगदान राहिलंय या स्पर्धेसाठी. एक चांगला इव्हेंट पाहतोय आपण या ठिकाणी. 40+ संघाला खूप जास्त प्राधान्य दिलंय आणि क्रिकेटचा दर्जा देखील तितक्याच भारी दाखवलाय या टीमनं देखील. दरम्यान षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज भारत. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल सुरुवातीलाच फलंदाज मनोहर साडी. दोन्ही डावखुरी शैलीचे फलंदाज मैदानामध्ये दिसतात, काय चांगली फलंदाजी करतात एकंदरीत या मॅच मध्ये. त्याचं आगमन झालंय प्रवेशजी देवलीकर उद्योगपती यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. भारत यावेळेस चांगला चेंडू होता, ऑन साइडच्या दिशेने चेंडूला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी चांगली होते की काय, यावेळेस मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. तर यावेळेस 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला, कॉलिंग खराब होती, यस वेट नो या 3 गोष्टींचा समन्वय साधला गेला नाही आणि यावेळेस मात्र फलंदाज मनोहर बाद झालाय. तर दुसरा हादरा बसला एकंदरीत या मॅच मध्ये. आपण बघितलं कोपर संघाला सुरुवातीच्या ओव्हर मध्ये चांगली फलंदाजी झाली. यावेळेस भारत पाटील गोलंदाजीसाठी आले तर नक्कीच कमबॅक करून द्यावं लागेल या गोलंदाजाला. आपण बघितलं अतिशय सुंदर फलंदाजी झाली होती पहिल्या इनिंग मध्ये कारिवली संघाची आणि या इनिंग मध्ये देखील चांगली फलंदाजी झाली पहिल्या षटकाचा विचार केला तर कोपर संघाची. पुन्हा एकदा भारत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळेस फलंदाज अनिल साडी. एक चांगला क्रिकेट पाहतोय, टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठी स्पर्धा, अतिशय सुंदर स्पर्धा, खूप जास्त चर्चा देखील झाली या स्पर्धेची. आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षकांनी ही स्पर्धा देखील पाहिले. पुन्हा एकदा भारत राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फलंदाज अनिल साडी. यावेळेस अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू होता, ऑन साइडच्या चेंडूला दिशेने चेंडूला टर्न केला, मिड विकेट रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडा फंबल होते, चुकी करते क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 2 धावा देखील मिळतील. तर नक्कीच यावेळेस क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 25 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा गोलंदाज भारत आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा अनिल साडी. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली, दोन्ही संघाचा विचार केला तर चांगला क्रिकेटचा दर्जा देखील दाखवलाय. 40+ क्रिकेट, अतिशय A1 दर्जाचं क्रिकेट आपण मित्रांनो पाहतोय. भारत आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस काय चांगला फटका आहे, स्टँड ऑन डिलेवर, चेंडू मात्र गेलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. तर काय चांगला फटका मला, स्टँड ऑन डिलेवर, चेंडू मात्र गेलाय 6 धावांसाठी. या 6 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत झाली आहे ती 31 धावा. यावेळेस आक्रमण केलंय भारत पाटील या गोलंदाजावर देखील, काय चांगली फलंदाजी राहिले आतापर्यंत या मॅच मध्ये.
कोपर संघाने देखील तशाच प्रकारे उत्तर दिलंय. तर नक्कीच चांगला क्रिकेटचा दर्जा देखील दाखवलाय. काय चांगला फटका मारलाय अनिल या खेळाडूनं. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान दिलंय या खेळाडूनं. पुन्हा एकदा भारत आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ओव्हर विकेटचा मारा अनिल साडी. वेगवान पद्धतीचा हा चेंडू होता. नक्कीच शरीरापासून दूर ठेवला होता. चांगला चेंडू होता. आपण बघितलं एक चांगल्या चेंडूची समाप्ती करते. पूर्णपणे चकित झाला होता फलंदाज अनिल आणि चांगल्या चेंडूची समाप्ती यावेळेस गोलंदाज भारत यांनी केली आहे या ओव्हरमध्ये. 14 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. भारत पुन्हा एकदा आपल्या षटकाने पुढील चेंडू अनिल साडी. यावेळेस पुन्हा एकदा विकेट केलाय. मिस टाइम फटका आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय की काही शतरक्षक आलाय त्या ठिकाणी मात्र झेल सुटलाय. मिड विकेट रिजन मध्ये चुकी केली आतापर्यंत या शतरक्षकानं. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटलाय तेव्हा तेव्हा तो संघ देखील स्पर्धेच्या बाहेर गेला. 8वा 1999चा तो विश्वचषक, ज्या विश्वचषकामध्ये हर्षल गिफ्टने स्टीवाचा झेल सोडला होता. तर झेल नव्हता सोडला तर तो विश्वचषक देखील सोडला होता आणि या वेळेस देखील या शतरक्षकानं झेल सुटलाय फलंदाज अनिल याचा. भारत पुन्हा एकदा आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट मोर विकेटचा मारा अनिल साडी. वेगवान पद्धतीचा चेंडू होता. ऑन साइडच्या दिशेने चेंडूला टर्न केला. फटका फसला. एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याची संधी देखील निर्माण होते की काय. यावेळेचा चांगलं शतरक्षण देखील झालंय. एकच धाव मिळेल या चेंडूवर या फलंदाजाला. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. एक चांगला स्कोरबोर्ड उभारलाय. आपण बघतोय 61 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना कोपर संघाने चांगली सुरुवात केली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 बाद धाव प्रकार धावा झाली आहे ती 34 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता असेल कोपर संघाला. नक्कीच असं वाटलं होतं. खूप साऱ्या धावा उभारल्या आहेत कारिवली संघानं 61 धावा, परंतु तशाच प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न देखील झाला या टीमचा. सुरुवातीला उमेशानं चांगला फटका मारला होता. त्यानंतर उमेश बाद झाला. त्यानंतर किशोर यानं अतिशय सुंदर क्रिकेट देखील साकारलंय. आतापर्यंत या खेळाडूनं 4 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान दिलंय आणि तो फलंदाज मात्र खेळपट्टीवर अजूनही कायम आहे. त्यानंतर मनोहर बाद झाला. अनिल यानं देखील प्रभावित केलंय. चांगली सुरुवात करून दिली. चांगली पार्टनरशिप देखील झाली या 2 फलंदाजांमध्ये आणि परिणामतः आपण धावा बघतोय त्या 34 धावा. 12 चेंडू आणि 27 धावा. यावेळेस मात्र या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल कारिवली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. एक चांगला क्रिकेट देखील खेळला गेलाय. दोन्ही संघांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रभावित करून सोडलंय. फलंदाजीचा विचार केला तर अतिशय सुंदर क्रिकेटचा दर्जा देखील वाढवलाय. क्रिकेटची उंची वाढवण्याचा देखील प्रयत्न झालाय. नक्कीच 40+ क्रिकेटला नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं, पण यावेळेस 40+ क्रिकेटनं देखील अतिशय सुंदर कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच हे खेळाडू देखील रेग्युलर क्रिकेट खूप जास्त खेळलेले असतात. खूप सारा एक्सपिरियन्स देखील असतो या खेळाडूंना. आपण बघितलं रेग्युलर क्रिकेटमध्ये या खेळाडूंना आपलं प्राधान्य दिलं असतं. तदनंतर हे खेळाडू 40+ क्रिकेटमध्ये वळत असतात. तर चांगला क्रिकेटचा दर्जा, चांगले क्रिकेटचे तंत्रशुद्ध फटके, गोलंदाजी देखील बघितली. चांगली मेरिटवर देखील गोलंदाजी झाली. शतरक्षकाचा दर्जा देखील चांगला राहिलाय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावर विराजमान असलेले आपण पाहू शकता ऍडव्होकेट अनिलजी देवलीकर, त्यांच्या समेत प्रवेशजी देवलीकर, तसेच भिवंडी ग्रामीणचे उपाध्यक्ष नीलमजी नाईक यांना देखील पाहू शकता. समीरजी तांगडी हे देखील आहेत व्यासपीठावर. तर षटक क्रमांक 30 संदीप आलाय. एक चांगला चेंडू होता. फुलर लाईनचा चेंडू होता. फटका फसला. बॅटची एज लागली आणि चेंडू मात्र यावेळेस जाईल तो लॉंग स्टक सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. अतिशय वेगवान पद्धतीचा हा चेंडू होता. बॅटची एज लागली आणि चेंडू मात्र गेलाय तो सरळ 4 धावांसाठी. या 4 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत धावफलकावर झाली आहे ती 2 बाद 38 धावा. काय चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत या संघाची. कोपर संघ तशाच प्रकारे उत्तर देखील देतोय. कारिवली संघाची गोलंदाजीचा दर्जा मात्र खराब राहिला या मॅच मध्ये. आपण बघितलं शतरक्षण देखील खराब झालंय. आतापर्यंत 2 झेल सुटलेत या मॅच मध्ये. आपण बघितलं सुरुवातीला किशोर या फलंदाजाचा झेल सुटला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि मिड विकेट रिजन मध्ये देखील अनिल याचा देखील झेल सोडलाय. तर दोन्ही फलंदाज खेळतायत. त्या दोन्ही खेळाडूंना देखील जीवदान मिळालंय या मॅच मध्ये आणि ते दोन्ही खेळाडू काय चांगली फलंदाजी करतात आतापर्यंत आपल्या टीमसाठी. आता मात्र समीकरण बदलले. 11 चेंडू आणि 23 धावा.
हा सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये कारिवली संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या टीमला. संदीप रायडम उर्ध्व विकेटचा मारा, अनिल या फलंदाजासाठी पुढे सरसामान्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन्ही खेळाडू एकाच एंडला. धावचीची संधी निर्माण होते की काय बघायचं आहे. आणि यावेळेस पंचांनी निर्णय करायचे किती धावा असतील या चेंडूवर. एक धाव मिळेल या चेंडूवर. एकंदरीत आपण बघितलं एकाच एंडला दोन्ही फलंदाज आले होते, परंतु एष्ट्यांना चेंडू लावला होता. रक्षकानं एकच धाव मिळाली या चेंडूवर. एका धावेनं संघाची धावपटकावर धावा होतील त्या 39 धावा. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं रजनी स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण पाहत आहे स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन. अर्थातच माध्यम आहे भरत देवलीकर, ऍडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा. या स्पर्धेतील 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील चालू असणारा हा दुसरा सामना. एका बाजूला कोपर संघ तर एका बाजूला कारिवली हा संघ देखील. दरम्यान 61 धावांचं आव्हान ठेवलं होतं कोपर संघासमोर. एक चांगली सुरुवात देखील झाली आहे कोपर संघाच्या आतापर्यंत या मॅच मध्ये. संदीप रायडम ओव्हर द विकेटचा मारा करेल. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज किशोर साडे. किशोरने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. यावेळेस चांगला चेंडू आहे, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. या सिटीचं वाईट पंच दोन्ही समांतर करतील. वेगाने चेंडू टाकला होता आणि लाईन देखील भरकटला होता. यावेळेस हा गोलंदाज स्वैर मारा झालाय. एका धावेने धावा होतील त्या 40 धावा. आता मात्र 21 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा संजय आपल्या षटकारी पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. किशोर साडे रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय, फटका फसलाय. तर नक्की चुकी केली. खराब शॉट सिलेक्शन मित्र म्हणेन. चेंडूच्या रेषेमध्ये देखील नव्हता आणि रिव्हर्स साठी पोषक चेंडू देखील नव्हता आणि फटका फसलाय या वेस किशोर या फलंदाजाचा. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी कोपर संघाला. संदीप राईट ओव्हर द विकेटचा मारा. किशोर साडे चप्पल क्रॉस झाले, फटका चांगला आहे आणि यावेळी चेंडू मात्र जाईल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी सुरेख फटका, 4 धावा. या 4 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत धावबळकावर झाली आहे ती 44 धावा. कारण की चांगली फलंदाजी राहिली. किशोर यांना प्रभावित केले. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली आपल्या टीम साठी. तर किशोर याचा जो झेल सोडला होता तो महागात पडलाय कारिवली संघाला. आपण बघितलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल उडाला होता किशोर या फलंदाजाचा. तदनंतर किशोर याने जी फलंदाजी केली आहे ती अफलातून फलंदाजी आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. तर नक्कीच क्रिकेटमध्ये झेल घेणं महत्वाचं असतं. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. परंतु कारिवली संघाने चुकी केली, झेल देखील सोडलेत या मॅच मध्ये आणि क्षेत्ररक्षकाचा दर्जा देखील अतिशय दुय्यम राहिलाय. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाला अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं आणि क्रिकेटचा तोच दर्जा खराब राहिलाय कारिवली संघाचा एकंदरीत या मॅच मध्ये. संदीप पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू. डावकरेशाहीचा फलंदाज किशोर साडे आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. किशोर यांना संदीप याला चांगली जबाबदारीने गोलंदाजी टाकायला लागेल उर्वरित काही चेंडू मध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट केला, फटका फसलाय. विविधता दिसली, व्हेरिएशन दिसलं यावेळेस या गोलंदाजामध्ये. एक चांगला चेंडू टाकलाय, चांगल्या चेंडूची समाप्ती केली. तोपर्यंत 1 धाव मिळेल या फलंदाजाला. एका धावेनं धावा होतील त्या 45 धावा. यावेळेस कमबॅक करून दिले या गोलंदाजानं. बिल्कुल निशांत, गर्मी में भी है, ठंडी में भी गर्मी का एहसास. हॉट मुकाबला आप देख रहे हैं. रोशन घरत कारिवली टीम को ऑल द बेस्ट कहा है, लेकिन इससे अच्छा क्रिकेट हो नहीं सकता है. तर नक्कीच आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट राहिलंय. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघांची अतिशय सुंदर कामगिरी राहिलाय.
या इनिंग मध्ये कारिवली संघाचा क्षेत्ररक्षण खराब राहिलाय, गोलंदाजी खराब राहिलाय आणि पाहतोय तर थोडासा बॅकफुटवर आलाय हा संघ या मॅच मध्ये. यस, परवेश देवलीकर साहब हमसे जुड़ चुके हैं, हमारे काबिल मित्र हैं, बहुत मशहूर कमेंटेटर हैं और बीसीए के सदस्य हैं। आपका हार्दिक स्वागत। अगली गेंद, इस मर्तबा गेंद को आसमान में ताना है, 2 खिलाड़ी आ रहे हैं लेकिन गेंद ने पहले ही टिप्पा खा दिया, 2 रन बने, मैच तीसरे के लिए जा रहे हैं और अपना विकेट वहां पे गवाते हुए बैट्समैन। तो कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति पर रन बने 47। यहां से कितने रन चाहिए जयेश? 14 रन। व्हाट अ मैच, कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं, कश्मकश, संघर्ष, सब कुछ चलता हुआ इसमें। यह है लिमिटेड ओवर मैचेस की खूबसूरती और यह है ओल्डी गोल्डी क्रिकेट। 14 रन चाहिए, 14 2 रन लिए थे, तीसरी पे रन आउट हुए थे, 2 ही लिखे हैं। जयेश तांगड़ी ये पोस्ट ग्रेजुएट हैं। क्या मैच हो रहा है? अंपायर ये पता है कि आखिरी गेंद पे 1 रन बना था या 2 रन बने थे? अंपायर्स 2 रन बने थे, तीसरी पे आउट हुए वो, 1 ही रन बना था, अब जाकर इशारा आया है। देखिए दोनों अंपायर्स क्या दूसरे रन पे आउट हुए कि तीसरे पे आउट हुए? 2 रन, यस, तीसरा रन लेना चाहते थे, वहां पे रन आउट हुए। 1 ओवर 14 रन, बिन फिकर खेलो क्योंकि 40+ का क्रिकेट टेंस फ्री है, ब्लड प्रेशर फ्री है, डायबिटीज फ्री है। कमाल का मैच। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज कुंदन पाटिल, कारिवली रत्न। 2002 में उनको मैंने खिताब दिया था, देखना वैसे ही है कि नहीं। पहली गेंद बहुत ही कड़ा ऑफ ड्राइव, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, 1 रन बना, दबाव, 2 रन पूरे किए। जबकि नए बैट्समैन इस वक्त आए हैं, शेखर, 5 गेंदे 12 रन। सुपर ओवर हुआ तो क्या होता है, क्या रूल है? चेसिंग और ड्रेसिंग दोनों कंपलसरी है। कुंदन पाटिल ठंडी में भी पसीने अब छूटते हुए इस मैच से, लेकिन दोनों टीम ने लेट सुरेश देवलीकर ट्रॉफी में रंग भर दिया है। इस मर्तबा खींच के मारने की कोशिश और ये देखिए विकेट कीपर ने स्टंप्स पे दे मारा। ये फायदा रहता है बचपन में गोटियां खेलने का। आउट हो गए बैट्समैन। चार गेंदे और 12 रन, लेकिन मैच के 7-12 अभी भी फंसे हुए हैं। देखिए यहां से अगर निशांत एक बड़ा स्ट्रोक आया तो हम कह सकते हैं कि मैच की तरफ कोपर जा रही है, और अगर विकेट गिरा तो हम कह सकते हैं कि टेम्बोली से 2-2 हाथ लेने कारिवली की टीम तैयार हो रही है। नए बैट्समैन प्रभाकर जा रहे हैं, उनको कुछ कान मंत्र दे रहे हैं नॉन स्ट्राइक के बैट्समैन। 4 गेंदे 12 रन। कुंदन पाटिल गेंदबाजी कर रहे हैं, राइट आर्म राउंड विकेट। इसके बाद टेम्बोली बनाम इस मैच की विजेता टीम, और उसके बाद 4 मैचेस और खिलाने बाकी हैं, भावाले और डुंगे, उसके बाद गुंदोली और उस मैच की विजेता टीम, और वल और कौन, सब बड़ी टीमें हैं। देखिए टेलीविजन सेट पे हमारी आवाज नहीं पहुंच रही है, मिक्सिंग रूम भी चेक करें। और इस मर्तबा पीछे हटे, टैप कर दिया गेंद को, दूर से खिलाड़ी आ रहे,
एक रन बना, बढ़िया थ्रो, ओहो डायरेक्ट थ्रो, रन आउट। क्या निशाना लगा है वहां पर। आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान, जिवंत सुनी मेलेल्या दे संजीव। मनोज पाटिल का थ्रो सीधा स्टंप से टकराया। ये कहीं मैच का टर्निंग पॉइंट ना बन जाए, क्योंकि गेंदे बची है 3 और रन चाहिए 11। ये देखिए टैप किया था पीछे हटकर, एक ही एक्शन में मनोज पाटिल ने गेंद को उठाया और थ्रो देखिए सीधा पहले बाउंस पे स्टंप से टकराया। नए बैट्समैन रोहित बल्लेबाजी को आए। 3 गेंदे 11 रन। बड़े शॉट की आवश्यकता कोपर को, कारेवली को डॉट गेंद की आवश्यकता। इस मर्तबा निकल के मारा है कुंदन गेंद के नीचे, गेंद आसमान में खड़ी रही है। बढ़िया कैच। लाइट की रोशनी में इस तरह के कैच आसान नहीं रहे, बहुत ही बड़ा कैच। नए बैट्समैन संदेश आए हैं, लेकिन सामना करने जा रहे हैं बैट्समैन रोहित। अब रोहित को रोहित शर्मा बनना होगा, जिन्होंने पहले T20 पे 2 गेंदों में 2 सिक्सर लगा के भारत को जीत दिलाई थी, जो सुपर ओवर हुआ था उसमें। यहाँ पर भी 2 गेंदों में 2 मारने होंगे, क्योंकि 11 रन है, 4 बिल्कुल नहीं, एक ही हिट आउट और गेट आउट। कुंदन रोहित को बढ़िया गेंद नीचे बैठ गई, आउट कॉट बिहाइंड। जब जब शमशीरें ताने है माए भवानी, सनक आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठाने है माए भवानी। क्या गेंदबाजी कर रहे हैं डेथ ओवर में। अब यहां से कोपर टीम को एक ही शख्स जिता सकता है, वो स्वयं कुंदन है। 2 गेंदे 11 रन रिजल्ट लिखा जा चुका है। गेंदबाजी कर रहे हैं, राइट आर्म राउंड विकेट। बढ़िया गेंद और कारिवली ने इस मैच को जीत लिया है। कांग्रेचुलेशन नीलम नाइक एंड ऑल कारेवली टीम। आपको रवि नाइक ने भी शुभकामना दी है, राजू पाटिल ने शुभकामना दी है, रोशन घरत ने शुभकामना दी है। हार्ड लक कोपर। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम आपको लिए चलते हैं।